नमस्कार, माझे नाव हर्षदा मारुती शिंदे। आज माझ्यासोबत माझे वडील आहेत। नमस्कार, माझे नाव मारुती प्रकाश शिंदे। आज आम्ही आमच्या दोघांमध्ये असणारे पॉझिटिव्ह न्यूज याविषयी चर्चा करणार आहोत। तर सर्वप्रथम सुरुवात पप्पांपासून करूयात। हर्षदाबद्दल जर पॉझिटिव्हनेस बद्दल जर तुम्हाला सांगायचं म्हणलं थोडक्यामध्ये, तर तिचा पॉझिटिव्हपणामध्ये तिला जर एखादी गोष्ट सांगितली तर त्या गोष्टीचा पूर्ण शेवट होईपर्यंत त्या गोष्टीला ते सोडत नाही। हा तिचा पॉझिटिव्हपणा तिच्यापाशी कायमस्वरूपी राहो हीच तिला शुभेच्छा। आणि जर आता माझ्या पप्पांबद्दल सांगायचं झालं तर आपल्या लाईफमध्ये एक सपोर्टिव्ह व्यक्ती असतो, तर ते माझे वडील आहेत। ते मला प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देतात। जर आपल्या आयुष्यात जर कोणती समस्या निर्माण झाली तर त्या समस्येत जर माझी चूक असेल नसेल माहीत नाही, पण ते माझ्यावर राग न करता ती गोष्ट मला समजून घेतात आणि त्याच्यावर सोल्युशन कसं काढायचं ते माझ्यावर न चिडता ते सोल्युशन काय असेल याचा विचार करतात। आणि अभ्यासाबाबतीत असेल किंवा माझ्या फ्युचर बाबतीत असेल तर ते मला खूप सपोर्ट करतात। प्रत्येक वेळेस ते आम्हाला सांगत असतात की हा तुम्ही जावा, तुम्हाला हे करायचंय ना तुम्ही करा, मी कायम तुमच्या सोबत आहे। ही गोष्ट त्यांची मला खूप आवडते। थँक्यू बाबा मला सपोर्ट केल्याबद्दल। दुसरी एक गोष्ट तिची पॉझिटिव्हनेस मध्ये सांगायची म्हटलं तुम्हाला तर तिचा अभ्यासामध्ये फोकस जास्त प्रमाणात असतो, पण तिच्या आरोग्याच्या दृष्टिकोनाने तिने आजारी वगैरे पडली तरी सुद्धा तिने तिच्या अभ्यासामध्ये फोकस करून आणि तिच्या फ्युचरसाठी ते सतत धडपडत असते। हा एक त्याचा एक पॉझिटिव्हनेसपणा आहे। आणखी एक तुम्हाला पॉझिटिव्हपणा सांगायचं म्हटलं तर समाजामध्ये एखाद्या व्यक्तीला जर अडचण आली किंवा काय प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा ते स्वतः होऊन तिथं धडपडून त्या लोकांना मदत करण्याचे तिच्याकडे भावना आहे। ती भावना तिच्याकडे कायम असावी हीच तिला कायमस्वरूपीच्या शुभेच्छा। थँक्यू।